भाजून घेतले. तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येते नवीन मम्मीच्या हातची बिर्याणी. हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा आज आहे ना मी जिंतीतच आहे. तुम्ही म्हणता ही किती दिवस जिंतीत राहती, तर तसं काय नाही आहे का नाही मम्मी? तसं काय नाही, म्हणजे काल देवदेव होता, परवा दिवशी म्हणजे 2 दिवस कार्यक्रम संक्रांत झाली आणि काल देवदेव होता, त्याच्यामुळे तुम्हाला थांबलेली. शुक्रवार होता काल, देवदेव होता आणि आज जायचं तर आज शनिवार आहे आणि अमावस्या पण आहे. मग आज कुठं निघता तुम्ही नवीन नवीन त्यामुळं नाना पण म्हणलं गावात की जाऊ नका, आज शनिवार आहे आणि तसं अमावस्याचं काय ग अमावस्याच आहे, त्यामुळं आम्ही थांबलोय. आणि तर आज मी खास तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येते नवीन मम्मीच्या हातची बिर्याणी. तर बघा आता मम्मी गेली चिकन धुवायला आणि तोपर्यंत ना तिथं कांदा टाकलाय बघा. असं मी कांद्याला आता हलवून घेते आणि पप्पा पण आलेत बघा आता मासं घेऊन, म्हणजे मासं धुवून झालं तर असं इथं आणलं तर. आणि मम्मीने इथं ना सगळेच मिरची पावडरच्या पुड्या टाकल्यात, म्हणजे कुठं धना पावडर, मिरची पावडर, बिर्याणी मसाला वगैरे काय काय असतं ते सगळं इकडं काढून ठेवलं बघा मस्त असं. घेऊन गेली ती का? हा मग काय, कुठं तीनदा यायचं पाणी न्यायला. हा तर बघा चिकन आणलं आता. बघ कांदा कर आपला का. ओके, लेग पीस शिजेल का बिर्याणी? तुला आवडतं पप्पांनी लेग पीस असं नाही कधी आणत बरं का. होय असं चिकन आणलं ना कधी आणत नाहीत लेग पीस, आल्यावरच आणतात. मी एकाच लेग पीस मध्ये आउट होती, जास्त काही खात नाही. जास्त नाही खात. त्याच्यात कांदा झालाय आता शिजून. आता याच्यात काय टाकायचं ह्यापैकी? याच्यात आहे ना आता टमाटर. लसूण आणि अद्रक टाकायचं, नंतर टमाटर टाकायचं, मिरची टाकायची. टाक जल तोपर्यंत मी आधी. म्हणे आला का? तुला मासं खायच्यात काय होय रे म्हणे? खाल्लेत मासं बाहेर. ते बघा ना कुठं बाहेर बाहेर कमी झाला. म्हणते आला बघा झोपला तेव्हा तिथं ते एक झोपला. तिथं तुमचं काय नियोजन मग? फक्त वास घ्यायचं आणि फक्त बसायचं. होय होयच तर वाट बघायची. त्याला राहत नाही मम्मी तो पलीकडनं आलाय चिकन भुगा करायचा. दालचिनी अद्रक आणि टाकलं बघ. टाकलं का? घेतलं गायब झाले. अद्रक आणि लसूण कांद्याबरोबर भाजून घेतला. वाव अयो ही जाड आहे, तुटत नाही. तिला हो की पातळ होतं, ही लगेच भुगा व्हायचं. लय मस्त भुगा झाली. ही एक कांडी होती अशीच. तर बघा आता मम्मीने टाकला इकडं टमाटो. कांदा नाही टमाटो झाला की. आणि इकडं दालचिनी, तेजपत्ता, मिरची मस्त पैकी घेतली. आणि तुम्ही काय घेतले ह्याला? तिने मला बोलून आणले. बोलून आणलं का? झोपी गेलाय का आता? त्याला घेत जावा कधीतरी गोल्याला. तिने येत जवळ माझ्या. कसा ठोका घेते, एक हात तिकडे एक हात. खायला टाइम झाला आहे का नाही? होय म्हणे हे बघ इकडं खेळ. खात कसं टाकलाय. असू द्या. ती आता त्याला गुंगी चढली, त्याने मासं खाल्ल्यात ना बाहेर. पप्पा ना जास्त लय मासं आणतात ना, या जाईच ना त्यांच्यासाठी जास्त एक्स्ट्रा आणतात त्याचं शिल्लक राहिलेलं. तुला निवडते का बरं टॉर्च? लाईट नसते ना असंच असतं बघा. इथं बॅटरी लावली आणि बाहेर तसला चार्जिंगचा बल्ब आहे. दिवसभर चार्जिंग करायची म्हणजे जोपर्यंत लाईट येतं वरतं. आणि भाजायला उशीर लागतो. आपण ना सिंपलच बिर्याणी बनवतो, म्हणजे तसली दम बिर्याणी किंवा दही वगैरे टाकून नाही. छान लागते मला तरी. होय म्हणजे तसली दही वगैरे टाकून तसली नाही बनवत आम्ही. सिंपल अशी लई छान होते. का माशाला राखण बसली म्हणे आलता इथं. बसला का? कसा सुधरून बसतोय मस्तपैकी. जास्त भाजून घेतले टमाटर, कांदा, मिक्स, हळद टाकून घेतली. आता चमचाभर हळद टाकली बघा, छोटासा चमचा. आणि हे धन मसाला, गरम मसाला, एव्हरेस्ट, घरकुल हे काढलेला मसाला आहे त्याच्यामुळे. आणि हे आपला आहे बिर्याणी मसाला. आणि बिर्याणी मसाल्यात पण आहे ना सगळं असतंय बरं का. ती पत्ता, हा ना, मिरी, लवंग याची पेस्ट असते. कुठं तुला दाखव. हो हे काय पत्ता आहे. हे टाकला बिर्याणी मसाला एवढा. थोडासा अजून टाकते, जास्त आहे ना. टाकला. आता याच्यात मीठ टाकून घ्यायचं, चिकन टाकायचं आणि मीठ टाकून घ्यायचं आणि गरम पाणी करायला एका साईडला ठेवायचं. गार पाणी नाही वाटायचं.
गार पाणी नाही वाटायचं आणि गरम पाणी करायला ठेवायचं मग वाटायचं. आता मम्मी टाकते चिकन धुवून आणले त्याचं पाणी गळते. आणि ही मासं जी आहेत ना ती सुक्कच बनवायचं बघा, सुक्कच आवडतं त्यांना, पातळ काय खात नाही तर. आणि बिर्याणीचा रस्सा काढायचा आहे ना, म्हणजे चिकन शिजली आवडतं. तर बघा आता चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि आता असं मिक्सिंग चालू. तर ह्यात पाणी वाटायचं का आता नाही, ह्याला वापरायला ठेवायचं कमी गॅसवर. आता डायरेक्ट गॅसवर ठेवायचं झाकून, मग त्यात पाणी सुटतं. आणि तोवर पाणी करून ठेवायला ह्या गॅसवर ठेवायचं. पाणी सुटतं नाही का? पाणी सुटतं ते. कमी गॅसवर ठेवायचं पण फुल गॅसवर ठेवल्यावर खाली लागतं. त्याच्यामुळे कमी गॅसवरती मस्त असं याला वापरून द्यायचं. हलवत वापरून द्यायचं. त्याच्यामध्ये वापरून जाते ना. आणि बरोबर बसली. हे पातेलं घे पाणी गरम करायला. पाणी गरम करायला एक पातेलं छोटस असं कर पाणी गरम. आणि ए मनिया किती किती ताण होतोय त्याला बघा की आवाज तरी निघतोय का त्या नरड्यातनं, वराटतोय नुसतं. मटण टाकताना बघ कसा आवाज येतो. मनिया. तर बघा आता मस्तपैकी वास सुटतोय आणि मम्मीने आता वेळलं झाकण. तर याला मस्त असं पाणी सुटत आलंय है ना, का सुटलंय? हो बघा पाणी कसं सुटलंय. आणि आता गरम पाणी पण करायला ठेवलंय. असं पाणी सुटलं. असं पाणी सुटलं चांगलं वापरलं. 4-5 वेळा हलवलंय मी ह्याला. आता पाणी वाटायचं मी तुला सांगितलं. आता पाणी ओतते म्हणून उकळून घेतले पाणी, गरम पाणी. आता हे गॅस फुल केला खालचा, कमी गॅसवर होतं ना, आता फुल केला. अजून एक पातेलं गरम करते कारण भात शिजायला त्याच्यामुळं. आणि आपल्याला याच्यातलंच रशी पण काढायची, छान याच्यातलीच काढायची. तर बघा मस्त अशी तरी आली का लगेच. बघा मस्त असं वास येते का तिथं बघ ना. सासूच्या नादी लावायचं इकडं, मग तांदूळ वापरूस तर चांगलं मग मासं होतात. पप्पा एकच हसतात तिकडं फोनवर बोलतात. बोल बर. फायनली तर मासा बी झालेत, बिर्याणीचा रस्सा बी झालाय. इकडे बिर्याणी ही तुला लेग पीस घे. हो मला दिलंय. चला आता बिर्याणी मस्त पैकी खाऊ, मच्छी खाऊ, सब खाऊ मस्त पैकी. आता गरमागरम. तुम्ही 2 मिनिटं शांत बसा. सर्दी ओके ना? तर चला थांब जरा. बाळा थांब म्हणायचं. माझ्या आधी पोट भरू दे मग खाऊ म्हणलं. चला मस्त पैकी आता जेवण करतो आता.